जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावई विठाई विठ्ठला. माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची. पण आपल्या इंस्टाग्रामवर अशी गाणी अपलोड करतोय जी लोकांना अशी वाटतात की ह्यात खूप अर्थ दडलाय. मग ते वारंवार अशी गाणी मी अपलोड करण्याचा प्रयत्न करते की ती गाणी लोक वारंवार ते सेव्ह करून ठेवू शकतात ती रील आणि वारंवार ऐकू शकतात. त्यांना केव्हा डाऊन फील होत असेल, त्यांना स्वतःला मोटिवेट करायचं असेल तर ते नंतर ऐकू शकतील अशी गाणी मी टाकण्याचा नेहमी प्रयत्न करते. हे नव्या पर्वाची ही वाट, संकटाला देऊ मात, भिडवूया झेंडा गगनाशी. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, दिवा तेऊ तेज दाऊर. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा, आसमानीच बळ दावजी. मला असं झालं की एका रीलला 7 मिलियन लोकांपर्यंत हे गाणं पोहोचतंय, तर मग आता मी दुसरं गाणं कधी टाकणार? म्हणजे मला त्याची जबाबदारीची जाणीव होते. माझ्या लेवलचे मी जर गायक पाहायला गेले तर इंस्टाग्रामवर भरपूर आहेत. असेही काही गायक आहेत की जे माझ्यापेक्षा खूप जास्त छान पद्धतीने सादरीकरण करतात, त्यांची तयारी खूप छान आहे. पण सोशल मीडियावर प्रेझेंट कसं आपण स्वतःला करावं याचं गणित अजून त्यांना कळालेलं नाहीये असं मला वाटतं. बेडात मराठे वीर दौडले हे सात, दगडावर दिसतील जुनी तेथल्या टाचा. ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा, दगडावर दिसतील जुनी तेथल्या टाचा. ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. नमस्कार, मी इंदिरा तेंडोलकर. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सह्याद्रींच्या कड्यांमधून ज्यांचा जयघोष आपल्याला ऐकू येतो, ज्यांच्या नावाचा नुसता विचार करताच अंगावर शहारा येतो, अभिमानाने ऊर भरून येतो, अशा आपल्या लाडक्या शिवछत्रपतींची आज जयंती. आणि आज या मंगलदिनी महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आपल्या सुरांनी जपत घराघरात पोहोचवणारी, सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो मनांवर अधिराज्य गाजवणारी गोड गळ्याची सुप्रसिद्ध गायिका निकिता बहिरट साने आज आपल्या सोबत आहे. एकंदरीतच आपण तिच्या या प्रवासाबद्दल तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. नमस्कार निकिता. नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये तुझं खूप स्वागत आणि धन्यवाद. शिवजयंतीच्या तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तर पहिली जी तुझी सुरुवात आहे, तुझा हा जो सांगीतिक प्रवास आहे तो तर आम्हाला जाणून घ्यायचाच आहे. पण मुलाखतीची गोड सुरुवात तुझ्या सुरांनी नाही झाली तर अजून चांगली सुरुवात काय होऊ शकते? तर मी तुला विनंती करते की तू तुझ्या गोड आवाजात ही सुरुवात कर. विठ्ठला माये बापा विठू माऊली तू हे गाणं सादर करते. लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई. कस पांग फेडू कसा हो तराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावई विठाई विठ्ठला. माय बापा
माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची. वा, यापेक्षा अजून काय सुरुवात चांगली असू शकते. तर मला विचारायचं की हा जो तुझा सांगीतिक प्रवास आहे, तू एक उत्तम मुलाखतकार पण आहेस. रील्सच्या माध्यमातून आम्ही तुझ्या गाण्यांचा अनुभव हा घेतच असतो. हा प्रवास तुझा नक्की कसा सुरू झाला? म्हणजे घरात काही बाळकडू घरातनं मिळालं, घरात कोणी गात होतं, कसं काय? घरात म्हणजे संगीतात शिक्षण नाही कोणी घेतलेलं. वडिलांना गाण्याची आवड होती. जुनी गाणी त्यांना खूप आवडायची. मग घरात सतत ती गाणी ते लावायचे, आम्हाला शिकवायचे. घरात त्यांनी म्हणजे घरातून असं कोणी आई-वडील कोणी शिकलेलं नाहीये. त्यांना आवड होती आणि तीच आवड मग आम्ही पुढे जोपासली. बरं, तुझं शिक्षण एम-एस-सी इन बॉटनी असं आहे. हं. मग तुला म्युझिकमध्ये लहानपणापासूनच तू ह्या गोष्टी करत बरोबर. होतीस किंवा गात हं. होतीस. तुला असं नाही वाटलं की म्युझिकमध्ये पण ऑप्शन्स होते, मग त्याच्यात आपण शिक्षण घ्यावं? म्युझिकमध्ये पण म्हणजे माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, ज्यांचं एम-ए इन म्युझिक झालंय. म्हणजे आपण संगीत क्षेत्रात पण डिग्री घेऊ शकतो. पण माझं असं झालं, की सायन्स साइडने होते आणि मग तसंच पुढे मी कंटिन्यू बी-एस-सी केलं, एम-एस-सी केलं आणि ह्या गोष्टी ज्या आहेत संगीताच्या त्या प्रॅक्टिकली आठवड्यातले 2 दिवस सरांकडे जायचं, गुरूंकडे जायचं. त्यांच्याकडे शिकणं मला जास्त बेटर वाटलं, की डिग्री घेण्यापेक्षा. हं, 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 त्याच्यामुळे हं. डिग्री मी सायन्समध्ये घेतली आणि संगीत विशारद जे केलं ते गुरूंकडे जाऊन केलं. असं डिग्रीच्या माध्यमातून नाही केलं. तुझ्या गुरूंबद्दल सांग ना, म्हणजे कोणाकडे शिकतेस आणि अ, किती वर्ष? गुरुवर्य पंडित कल्याणजी गायकवाड यांच्याकडे मी लहानपणी शिकायचे. त्यांच्याकडे भजन, अभंग या गोष्टी शिकले आणि त्यानंतर क्लासिकल म्युझिकचं गायन मी श्री मोहन भोसले सर यांच्याकडे शिकले. हं, 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 हं. तुला जास्त करून तुझी आम्ही जे रील्स किंवा जे तुझी गाणी ऐकत असतो, हं. महाराजांवरती आहेतच. त्याबरोबर अभंग, गवळण अशा हं, प्रकारची असतात. फोक बाज हा तुझा जास्त करून त्याच्यामध्ये हं. दिसतो आणि एक वेगळंच टेक्स्चर आहे तुझ्या आवाजाला. तुला कधी वेस्टर्न ट्राय करावंसं नाही वाटलं? वेस्टर्न? नाही, आवडेल मला ट्राय करायला. पण आपलं आपण म्हणतो ना, की आपल्या मातीतलं जे आहे, हं, ते जास्त आपल्याला जवळचं वाटतं आणि हं. ते जास्त समृद्ध करण्याचा प्रयत्न आपला असायला हवा. वाह! हं, जसं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की "माझ्या मराठीचे बोलू कौतुके, परी हं. अमृतासेही पैजा जिंके." की ती इतकी रसाळ आहे, इतकी गोड आहे, इतकी मधुर वाणी आहे आपली, की तीच इतकी गोड असताना आपण दुसऱ्या भाषेकडे वळणं कितपत योग्य आहे. म्हणजे ही गोड आहे, तर हिलाच पुढे जपूया, हिलाच पुढे नेऊया. हं, हं, हं. बरं, निकिता आणि अवंतिका हं, ह्या तुम्ही दोघी बहिणी बरोबर हं. ना? आणि तुमचं YouTube चॅनल आहे, त्याच्यानंतर तुम्ही बॅचेस घेता, मुलांना हो. शिकवता. तर मला विचारायचंय तुम्हा दोघी बहिणींचं बॉन्डिंग कसं आहे? ट्युनिंग कसं आहे तुमचं? बॉन्डिंग म्हणजे लहानपणापासून एकत्र आम्ही गायन शिकत आलोय. शाळेत पण एकत्र, कॉलेजमध्ये पण एकत्र. अ, ती थोडी माझ्या 1.5 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा. पण संगीताचं शिक्षण जे आहे आमचं सगळं सोबतच झालेलं आहे. मग त्यानंतर व्हिडिओज काढणं असेल, आता तुम्ही म्हणालात की मुलाखत मुलाखत वगैरे घेते मी. तर त्या गोष्टी पण आम्ही सोबत केलेल्या आहेत. कार्यक्रम करतो आम्ही सोबत. आता लग्न झालंय माझं तर क्लासेस जे आहेत ती तिची ऑनलाईन बॅच घेते, मी माझी ऑनलाईन बॅच घेते किंवा ऑफलाईन बॅचेसच्या पण क्लासेस आमचे सुरू आहेत. म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत ती तिच्या पद्धतीने तिच्या शेड्यूलप्रमाणे कॉलेजच्या शेड्यूलप्रमाणे करत असते. मी माझ्या शेड्यूलप्रमाणे करत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या चालू असतात. हं. आता बहिणी म्हटलं, की इतकं घट्ट बॉन्डिंग असतं. खरं हं, तर भांडणं म्हणता येणार नाही त्याला, पण हं. सडाओढ अशी म्हणता येईल. कधी झालीये का गं? म्हणजे सुरांवरून झालंय का हां, कधी? बऱ्याचदा, बऱ्याचदा. हं, हं. एखादा किस्सा किंवा एखादं काही सांगू नाही किस्सा शकतेस का? म्हणजे असंच व्हिडिओ काढायचा एखादा, मग मी म्हणणार मला म्हणजे आधी, आता सध्या नाही आम्ही एकत्र व्हिडिओ केले हं, एवढ्यात हं. तरी. हं, हं. कारण तिचं तिला बिझी शेड्यूल असल्यामुळे, माझं असल्यामुळे. पण आधी भरपूर वेळा, की मी म्हणायचे आता समजा शिवजयंती आली आहे. मी तिला म्हणणार, की आपण ह्या गाण्यावर व्हिडिओ करूयात. ती म्हणणार, "नाही, मी हे नाही, मला हे भारी वाटतंय, मी ह्याच्यावर करणार. आपण दोघी ह्याच्यावरच करू." मग असं बऱ्याच वेळा चालत असतं, मग असं काही त्याच्यात नाही. जिंकतं कोण? जिंकतं असं जास्त 90% तिलाच ओके, तिच्याच होला हो करावं लागतं असं आहे. ओके. हं.
बरं Instagramवरती अनेक रील्स, तुझ्या मुलाखती किंवा ह्या मी ऐकत हं, आलोय आणि त्यात सगळ्यात प्रचंड लोकप्रिय झालं म्हणजे तू आभाळ. हं. बरोबर. तर हे जे गाणं आहे ह्यामागची स्टोरी मला सांगशील? कारण हे गाणं इतकं मावळ्यांवरती लिहिलं बरोबर. गेलंय आणि इतकं सुंदर सुरेल तू गायलंयस. हं. तर ह्या गाण्यामागची स्टोरी सांग ना, म्हणजे कशा प्रकारात ह्याचं रेकॉर्डिंग करतानाचा काही अनुभव किंवा ही संधी कशी आली? हे गाणं घडलं कसं हे एकंदरीत? गाणं मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं म्हणजे ते जेव्हा रिलीज झालं, त्यावेळेसच मला असं वाटलं, की आपण आपल्या Instagramवर अशी गाणी अपलोड करतोय, जी लोकांना अशी वाटतायत, की ह्यात खूप अर्थ दडलाय. मग ते वारंवार अशी गाणी मी अपलोड करण्याचा प्रयत्न करते, की ती गाणी लोकं वारंवार ते सेव्ह करून ठेवू शकतात ती रील आणि वारंवार ऐकू शकतात. त्यांना केव्हा डाउन फील होत असेल, त्यांना स्वतःला मोटिव्हेट करायचं असेल, तर ते नंतर ऐकू शकतील, अशी गाणी मी टाकण्याचा नेहमी प्रयत्न करते. तर हे गाणं असंच आहे, की त्यात मावळ्यांविषयी म्हणजे असा एखादा व्यक्ती, आजचा तरुण आपण म्हणूयात, की त्याला रिलेट केलंय मावळ्यांसोबत, की तू शुभाचा मावळा आहेस. तुला तुझे विचार कसे ठेवायचेत, तुला तुझे आचार कसे ठेवायचेत, तुझे कसे संस्कार असायला हवेत, अशा सगळ्या गोष्टींचं वर्णन त्यात केलेलं आहे. त्याचे लिरिक्स खूप छान आहेत आणि अर्थातच संगीत आणि गायन पण खूप छान आहे. त्याचे जे मूळ गायक आहेत रवींद्र कोमणे, त्यांनी पण मला स्वतः मेसेज केला होता, की "छान गायलंयस तू" आणि आता जवळपास मला वाटतं त्याला 24-25 मिलियन व्ह्यूज गेले आहेत हो, Instagramवरती. हो. इतकं ते लोकांना प्रचंड आवडलंय आणि खूप साऱ्या लोकांनी त्याच्यावर तो ऑडिओ वापरून त्यांच्या परत रील्स बनवल्यात, त्यांचे व्हिडिओज बनवलेत. तर ते खरंच प्रेरणादायी गीत आहे. बरं आता तू आभाळाचा विषय निघालाय आणि मी हं, तुझ्याकडून गाऊन नाही घेतलं असं नाही होऊ हं. शकत. त्याच्यामुळे तू आभाळ प्लीज गा. चालेल. हं, तुझ्या वार भावार कणा मराठीचा तू कैवारी जी. तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळाची. हे नव्या युगाची पहाट श्वासात नवनिर्माण लहरून देऊ राजी. हे नव्या पर्वाची ही वाट संकटाला देऊ मात भिडवूया झेंडा गगनाशी. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या दिवा तेऊ तेज दाऊर. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दावजी. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दावजी. वाह! मला सांग एका रात्रीत ना एवढं गाणं व्हायरल होतं जेव्हा, हम्म. तेव्हा जबाबदारी जास्त वाढते असं तुला वाटतं? हो, नक्कीच वाढते. म्हणजे आता मी 1 जानेवारीला एक रील टाकलीये. आता 2026च्या. तर तिला जवळपास 7 मिलियन व्ह्यूज गेले 2-3 दिवसात. मग मला असं झालं, की एका रीलला 7 मिलियन लोकांपर्यंत हे गाणं पोहोचतंय, तर मग आता मी दुसरं गाणं कधी टाकणार? म्हणजे मला त्याची जबाबदारीची जाणीव होते, की मला अजून खूप काही-काही करावं लागणार आहे. लोकांना मनोरंजन करण्यासाठी मी पात्र आहे. इतके व्ह्यूज आपल्या रील्सला येतायत, तर मी त्यात अजून जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं केलं पाहिजे. खरंच म्हणजे ह्याच्यातून जबाबदारीची जाणीव होते. हं, हं, हं. सोशल मीडियाच्या माध्यमातून आजकाल गायकांना ओळख मिळते, बरोबर. बरोबर. पण स्पर्धा जास्त वाढली आहे का गं? असं वाटतं स्पर्धा तुला? नक्कीच खूप आहे. कारण माझ्या लेव्हलचे मी जर गायक पाहायला गेले, तर Instagramवर भरपूर आहेत. असेही काही गायक आहेत, की जे माझ्यापेक्षा खूप जास्त छान पद्धतीने सादरीकरण करतात. त्यांची तयारी खूप छान आहे. पण सोशल मीडियावर प्रेझेंट कसं आपण स्वतःला करावं, याचं गणित अजून त्यांना कळालेलं नाहीये, असं मला वाटतं. सोशल मीडियावर जर आपण एक कंटेंट क्रिएटर आपण स्वतःला जर समजत असू, तर जस्ट फक्त आपल्याकडे कला असून उपयोग नाही. ती कला कशी समोर प्रेझेंट करायला हवी. मग तुमचं व्हिडिओ एडिटिंग स्किल असेल, व्हिडिओचं शूटिंग स्किल असेल किंवा आता समजा Instagram, Facebook, YouTube ह्या ज्या सोशल मीडिया हँडल्स आहेत, या प्रत्येकाचे एनालिटिक्स कसे काम करतात.
तुम्हाला प्रत्येक कंटेंट क्रिएटरला एक डॅशबोर्ड असतो Instagramचा, जर तुमचं प्रोफेशनल अकाउंट असेल तर. त्या डॅशबोर्डचा अभ्यास तुम्हाला करता यायला पाहिजे. जस्ट तुमच्याकडे स्किल असून उपयोग नाही. तुम्ही गाणं तयारीचं करताय, छान गाताय, ठीक आहे. पण इकडे कसं प्रेझेंट करायचं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. आता तू जे म्हणालीस, की ह्या सगळ्या गोष्टी पण तितक्याच मॅटर करतात. हं, तर जेव्हा तू ठरवलंस, की आपल्याला Insta सुरू करायचंय किंवा आपल्याला अशा पद्धतीने गोष्टी हं, करायच्या आहेत. कारण तेव्हा काहीच कल्पना नसते, की हं, कुठलं माझं गाणं हिट व्हावं हे प्रत्येकाला हं, वाटत असतं. मी चांगली तू अर्थात तू चांगली हं, हं, गातेस. हे प्रत्येकालाच म्हणजे जो गाणारी व्यक्ती आहे तो त्याच्या मनात हेच असतं, की आपण हं, चांगलं गातो. पण अ, ह्या सगळ्या गोष्टी ज्या तू म्हणालीस, की अ, अ, ते एडिटिंग स्किल हं. झालं किंवा ह्या तर ह्या गोष्टींचा अभ्यास तू आधी पूर्ण करून घेतलास आणि मग ते स्टार्ट केलंस, की तू हळू-हळू एक व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ असं तर शिकत गेलीस अर्थातच त्याच्यात? याचं उत्तर नाही आहे. हं, या हं. सगळ्या गोष्टींची हं, जाणीव किंवा याचा अभ्यास मला हं, अजिबात नव्हता. हं, जेव्हा मी पहिला व्हिडिओ करायला गेले, तो अपलोड केला, त्याच्यातून मला चुका कळाल्या. मग त्या चुकांवर आपण कसं काम करावं, त्यात कशा सुधारणा कराव्या, ह्या सगळ्या गोष्टी ॲप कोणतं वापरावं, लिरिक्स कसे असायला हवेत, गाण्याच्या ऑडिओला इको किती, रिव्हर्ब किती असायला पाहिजे, त्याचा बास, व्हॉल्यूम ह्या सगळ्या गोष्टींची अजिबात आधी काहीच कल्पना नव्हती. ह्या सगळ्या गोष्टी शिकत गेले आणि आता या सगळ्या गोष्टी शिकून मी माझं स्वतःचं एक काय म्हणूयात फ्रीलान्सिंग कंपनी सुरू केली आहे, ड्रीम्स प्रोडक्शन म्हणून. हं, हं, त्या माध्यमातून मी सोशल मीडिया मॅनेजमेंट हे काम सुरू केलंय. म्हणजे जे काही आपले क्लॉथिंग ब्रँड असतात किंवा हं. इव्हन फूडचे ब्रँड असतील, काही असतील, त्या गोष्टींचं कंटेंट क्रिएशन सध्या मी करते आणि मी एकदम बेसिकपासून चुकांमधून सुधारणा करून शिकत आली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास माझा झालाय, जरी त्यात माझी डिग्री नसली तरी. हं, 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 हं. हे खूप कौतुकास्पद आहे आणि हे अनेकांना कारण माहिती पण नसतं. हो. कारण आपण करायला जातो किंवा काही लोकं त्याच्या आधी आपण हे करूया, हं. असं-असं करूया. काही गोष्टी या आणि मला असं वाटतंय आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. हं, प्रत्येकाकडे Instagramचं जरी प्रायव्हेट अकाउंट असलं तरी स्क्रोलिंग आपण करतो. इतरांचे रील्स बघतो हं, किंवा Facebook असेल, YouTube शॉर्ट्स असेल. हं, तुमचा बराचसा दिवसाचा वेळ आजचा 2-3 तास हे तुमचे सोशल मीडियावर जातातच आहे हमखास. हं. मग येणारी पुढची पिढी तर त्याच्यात असणारच आहे. त्याच्यामुळे त्याचे स्किल्स ग्रो करणं खरंच खूप गरजेचं आहे प्रत्येकाने. शिवजयंतीच्या या मंगल प्रसंगी राजांची गाणी तर आपण ह्यापुढे घेणारच आहोत. हं. पण राजा म्हटलं की त्यांच्या मावळ्या समोर येतात आपल्याला. त्यांचे हं. शिलेदार बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी असतील, असे सगळेच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. तर त्या मावळ्यांना समर्पित असं कुठलं गाणं या प्रसंगी गाशील? नक्कीच ते गाणं मी सादर करेल आणि तुम्ही जसं आत्ता म्हणालात, की शिवजयंतीच्या मंगल प्रसंगी निमित्त आपण ही मैफिल खऱ्या हं, अर्थाने घेतोय. तर माझ्या Instagramला पण मी बरीच 80 to 90% गाणी महाराजांना समर्पित अशी गाणी टाकलेली आहेत. कारण महाराजांचं व्यक्तिमत्वच असं इतकं महान आहे, की बऱ्याच अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांनी आपल्या लेकरांप्रमाणे वाढवलेल्या झाडांना सुद्धा तुम्ही हात लावू नका, असे आदेश देणारे आपले महाराज होते. हं, त्याचबरोबर भाजीच्या देठालाही त्यांच्या हात लावू नका, असे आदेश ते आपल्या अधिकाऱ्यांना द्यायचे. इतर राजांच्या तुलनेत महाराजांचं वेगळं असं काय होतं, तर लोककल्याणकारी राजा म्हणून त्यांची ओळख होती. रयतेचा राजा अशी त्यांची ओळख होती. आणि त्या काळात असे राजे महाराजे होते, की जे धर्माच्या नावाखाली छळ करायचे. पण आपल्या राजांनी कधीच दुसऱ्या धर्माचा अवमान, अपमान केला नाही. तर असं आपलं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या जन्मभूमीत आहे. म्हणजे जिथे आपला जन्म झाला, महाराजांचा जन्म झाला, तिथेच आपला जन्म झालाय. याचं खरं तर आपल्याला खूप मोठं भाग्य असायला हवं आणि महाराजांप्रती त्यांच्या काही आत्तापर्यंत आपण त्या शिवचरित्रातून ज्या काही गोष्टी आपण ऐकतो, वाचतो, त्या आपल्या रोजच्या जीवनात कशा आचरणात आणता येईल. खरं तर मला वाटतं असं प्रत्येकाने त्याच्यावर विचार करायला हवा. तर मी नेहमीच महाराजांचे जे काही पुस्तकं आहेत, ते वाचण्याचा प्रयत्न करते. त्यांची गाणी मला टाकण्याचा खरं तर संधी मिळत असते सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर वेडात मराठी वीर दौडले सात हे एक गाणं आहे, ते सादर करते. गाण्याचे शब्द असे आहेत, दगडांवर दिसतील अजूनी तेथल्या टाचा. म्हणजे जिथे आपल्या मावळ्यांनी धारातीर्थी पडले ते लढाईला गेलेले असताना त्याचं वर्णन आहे. दगडांवर दिसतील अजूनी तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा. अद्याप वीरांनी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले सात.
वेडात मराठे वीर दौडले हे सात, वेडात मराठे वीर दौडले हे सात, दगडावर दिसतील अजूनी तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, दगडावर दिसतील अजूनी तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले हे सात, वेडात मराठे वीर दौडले हे सात, वेडात मराठे वीर दौडले हे सात. वा. बरं मला सांग, सोशल मीडिया लाईक्स महत्वाच्या वाटतात की ज्येष्ठ कलाकारांची शाबासकी? नक्कीच ज्येष्ठ कलाकारांची शाबासकी. बरं. आणि ते तर आहेच की त्यांची शाबासकी, पण लाईक्स पण महत्वाचे आहेत. कारण मायबाप जनतेचे जर आशीर्वाद तुमच्या सोबत असतील तर आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. जर तुला एखादं गाणं रिमिक्स करायला सांगितलं तर ते तुला आवडेल की ओरिजिनल आपलं लोकसंगीत जपायला आवडेल? लोकसंगीत जपायला आवडेल. रिमिक्स एक प्रयोग म्हणून किंवा एक प्रयोग नवीन म्हणून काहीतरी? ठीक आहे, पण इकडे जास्त मी प्रेफरन्स देईल. ओके. तुझ्या आवाजात आम्हाला एक वेगळीच भक्ती जाणवते. अभंग असेल, गवळण असेल, महाराजांची गाणी असतील, सगळंच तुझ्या आवाजात ऐकायला गोड वाटतं. पण आता मी माझ्या मनातली रिक्वेस्ट तुला करते. मला तुझ्या आवाजात कौसल्याचा राम हा अभंग ऐकायचा आहे. कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी जानकीचा नाद, जानकीचा नाद, राजा घनश्याम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. बरं मला सांग, आजच्या तरुणाईला लोकसंगीताकडे वळवणं तुला किती महत्वाचं वाटतं? मी हा प्रश्न याच्यासाठी घेते कारण आता इंस्टाग्रामला तुला अनेक डीएम्स येत असतील की आता हे गाणं खूप छान झालंय किंवा काय झालं, आता हे गाऊन दाखव. तर जास्त करून तुला डीएम्स मध्ये कुठली रिक्वेस्ट येते, कुठल्या गाण्यांची? म्हणजे फोक टाईपचं गायला सांगतात जास्त की वेस्टर्न काहीतरी ट्राय कर म्हणून सांगतात? म्हणजे तुला काय वाटतं की आजच्या तरुणाईचा कल जास्त कुठे आहे? आता बऱ्यापैकी मला वाटतं माझे 310 311 के पर्यंत गेलेत फॉलोअर्स. तर प्रत्येकाचे इतके वेगवेगळे चॉईस असतात ना, ज्यांना काहींना कळालंय की मी याच धाटणीची गाणी गातीये, ते बरोबर मला तीच गाणी पाठवतात डीएम मध्ये आणि म्हणतात की हे तुझ्या आवाजाला बरोबर सूट होईल, हे तू पोस्ट कर रीलला किंवा कुठे युट्यूबला वगैरे लॉंग व्हिडिओज टाक. पण ज्या लोकांना असं वाटतं की ठीक आहे, ही ह्या धाटणीची गाती, आता काहीतरी वेगळं ट्राय केलं पाहिजे हिने, तर सध्याचे जे ट्रेंड चालू असतात इंस्टाग्रामला, मूवी आला कोणता, मग त्याचं गाणं, मग सगळेजण त्याच्यावर हुक स्टेप ज्या असतात त्या करतात. मग त्यांना असं वाटतं की आता हे ट्रेंड चालू आहे ना, मग हे गाणं तू सादर करावं. मग ज्या ट्रेंड्सची गाणी असतात ती पण ते मला पाठवतात. पण माझं ठरलेलं असतं की मला काय गायचंय.
म्हणजे घरातले पण बरेच लोकं मला सांगत असतात, की "हे गा, ते गा." पण माझं ठरलेलं आहे, की मला ह्याच पद्धतीने पुढे जायचंय. जो काही मी सब्जेक्ट निवडलाय, त्याच सब्जेक्टची गाणी मला घेऊन पुढे-पुढे जायचंय. त्याच्यामुळे मला त्यांना सांगावं लागतं, की मी असं-असं निवडलंय तर ह्याच आणि कंटेंट क्रिएटर जर तुम्ही असाल, तर तुम्हाला तुमचा हं, निश ठरवावा लागतो. बरोबर. एक निश तुम्ही आधी चॉईस करा, की मला ह्या-ह्या पद्धतीचं कंटेंट समोरच्याला दाखवायचंय. मग ते Instagramच्या एनालिटिक्सला पण कळतं, की ही गायिका अशा पद्धतीचीच गाणी गातीये. मग तिचा ऑडियन्स पण Instagram त्या पद्धतीने तयार करत असतं. त्याच्यामुळे मी कंटेंट क्रिएटर्सला पण सांगेल, की एका पद्धतीची गाणी नक्की तुम्ही बाकी गोष्टी पण ट्राय करू शकता. पण कंटेंट क्रिएटरला ह्या गोष्टी लक्षात घेणं खरंच गरजेचं आहे. हं. आता तू म्हटलंस, की घरचे पण मला सजेस्ट करतात. हं, तर आधी निकिता बहिरटची आता साने झालेली आहे. हो, तर बरोबर. सान्यांच्या घरी आल्यावरती काही बदल झाला का तुझ्या या म्युझिकल काय म्हणू प्रवासात? हां. काय सांगशील? तुझ्या मिस्टरांची साथ कशी लाभते? म्हणजे ते काही सजेस्ट करतात का? किंवा असं ते काहीतरी? बऱ्याचदा मला खूप वेळा सजेस्ट करतात, की हे गाणं गा, ते गाणं गा. मग मला बरीच गाणी अशी आहेत आता पण Instagramला, की त्यांनी सजेस्ट केली आहे. त्यानंतर मी ती रेकॉर्ड करून ती पोस्ट केली आहेत. पण काही गाणी अशी पण आहेत, जी त्यांनी मला सांगितली, की हे गाणं टाक. मग मी त्यांना सांगते, की नाही हे गाणं माझ्या निशमध्ये बसत नाहीये, त्याच्यामुळे मी हे नाही टाकू शकत. आणि त्यांचं पण असं काही नसतं आणि मला प्रत्येक गोष्टीत नेहमीच ते साथ देतात. त्यांचं पण मला खूप प्रोत्साहन आहे आणि मला ते नेहमी सांगत असतात, की स्त्रिया म्हणजे काही फक्त किचनमध्ये काम करण्यासाठी नाहीत किंवा सतत गॅसपुढे असणाऱ्या आपल्याला स्त्रियांचं चित्र असं असतं, की गॅसपुढे काहीतरी करतायत, घरातली कामं करतायत, तर तुझं आयुष्य तू त्यात नको घालूस. तू ते ते ठीक आहे, स्त्री म्हटल्यावर ते गोष्टी कराव्या लागणारच आहेत. त्या तर कंपल्सरी प्रत्येक स्त्रीला कराव्या लागतात. पण ते करून लगेच दुसऱ्या कामाला लाग, असं नेहमी मला ते सांगत असतात. हं, मग त्यामुळे काही चेंज असं झाला नाही. आधीचं जे माझं म्युझिकल लाईफ होतं तेच आता जस्ट चालू आहे. हं. आता तू तेच म्हणालीस, की स्त्री म्हटलं, की आपल्याला तारेवरची कसरत असते बरोबर. खरं तर. आणि आता तर म्हणजे बहिरटची आता पण साने मी जरी तुम्ही मला इंटरव्ह्यूसाठी बोलावलंय तरी मी भाकरी थापून इथे आलीये. त्याच्यामुळे असं नाही की आपण वेगळ्या लेव्हलला गेलोय किंवा काय. तर आपल्याला आपल्या गोष्टी ह्या कराव्या लागणारच आहेत. पण स्त्रीने इतकं सक्षम असावं की तिला दोन्ही गोष्टी आणि आहे स्त्री सक्षम. ती दोन्ही गोष्टी एकदम लिलया पार पाडत असते. हं, हं, हं. बरं निकिता मला सांग गाण्याव्यतिरिक्त तू मुलाखती तर घेतेसच, तू हं, हं. उत्तम निवेदक आहेस. पण त्या व्यतिरिक्त तुझा असा कुठला छंद आहे, जो अजून लोकांसमोर आलेला नाहीये? छंद किंवा तुला काय करायला आवडतं त्या व्यतिरिक्त? आता सुरुवातीला म्हणजे लग्नाआधी मला स्वयंपाकात नव्हता इतका इंटरेस्ट. पण अच्छा. आता कसं जबाबदारी आली आहे स्वयंपाकाची तर वेगवेगळे पदार्थ करायला मला आवडतात. हं, हं, हं. मग त्याच्या कुठला पदार्थ तुला तुझा जो आहे तो जास्त तुझ्या मिस्टरांना आवडतो तुझ्या हातचा? सगळंच आवडत असेल पण म्हणजे सगळ्याच भाज्या बऱ्यापैकी आवडतात. रस्सा भाजी वगैरे म्हणता येईल आपण. त्या गोष्टी त्यांना जास्त आवडतात. अच्छा. बरं मला सांग आता मगाशी तू म्हणालीस, की मी आता भाकरी थापून हो. पण इथे इंटरव्ह्यूला यायचं म्हटल्यावर मी ते आधी करून आले. हं. पण काय असतं ना, की सासरी गेल्यावरती आपल्या जबाबदाऱ्या थोड्या बरोबर. वाढतात. तर ते सगळं मॅनेज करणं हं, आणि आपलं इथे रील्स असतील, तुझे बाकीचे प्रोजेक्ट असतील, तुझ्या मुलाखती असतील, हं, ह्या गोष्टी सांभाळून रियाजाला वेळ देणं. रियाज तुझा कसा असतो? म्हणजे रियाजाची पद्धत तुझी सकाळी तू हं. करतेस की कसं काय? म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगशील? मला बऱ्याच वेळा असं नाही की माझा टाईम फिक्स नाहीये खरं हं, सांगायचं तर. हं, हं. त्याच्यामुळे एकतर सकाळी नाहीतर दुपारी ह्या 2 वेळ आहेत माझ्या. त्या वेळेत मी माझा टाईम जो काही बाकीचा आहे, म्हणजे कंटेंट क्रिएशनचा असेल, हं. घरातल्या कामांचा असेल, बाहेरच्या कामांचा असेल, तो सगळ्यांचा टाईम मॅनेज करून मी रियाजाला वेगळा वेळ काढते आणि सकाळी नाहीतर दुपारी टाईम जरी फिक्स नसला तरी रोजचा डेली रियाज हा चालू आहे माझा. हं, हं. असं म्हटलं जातं, की नाही बाबा सकाळी 5 वाजता रियाज हं, केला किंवा बरोबर. सकाळी 4 वाजता रियाज केला, की मग आपला आवाज जो आहे तो एक वेगळ्या प्रकारचं टेक्स्चर येतं वगैरे हं. असं काही आहे का खरंच, की हो. दिवसभरात नाही, ते खरंच खूप गरजेचं आहे. आता हं, मी हं. जे काही ऑनलाईन क्लासेस घेते, त्यातही मी स्टुडंट्सला सांगण्यावर भर देत असते, की बरेच स्टुडंट्स माझ्याकडे कंप्लेंट्स घेऊन येतात, की "मॅम तुम्ही हे गाणं शिकवलंय, पण ह्या-ह्या लाईनला माझा इथे-इथे वरती सूर लागतच नाहीये."
मग मी त्यांना बऱ्याच वेळा सांगितलेलं असतं, की मी तुम्हाला सांगतीये, की स्वर अलंकार जे आहेत, पलटे जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आकारात पलटे जे दिलेत, ते सकाळी उठूनच रियाज करावा लागतो आणि व्होकल रेंज जर वाढवायची असेल, हं. तर मंद्र सप्तक, मध्य सप्तक, हं. तार सप्तक ह्या सगळ्या सप्तकांमधला रियाज तुमचा डेली व्हायला हवा. म्हणजे ह्या गोष्टी खरंच खूप गरजेच्या आहेत. त्या जरी मी आता संगीत विशारद असले किंवा कोणी मोठा सिंगर जरी आजच्या घडीला असला, तरी त्याला रोजचा रियाज खूप कंपल्सरी आहे आणि बिगिनर लेव्हलचा जो स्टुडंट आहे, त्यालाही या गोष्टी रोज करणं गरजेचं आहे. जरी मी टीचर असले किंवा स्टुडंट असले तरी ह्या गोष्टी ह्या रियाजाच्या रोज करणं गरजेचं आहे. हं, 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 हं. म्हणजे सकाळी उठून रियाज करणं करणं हे अत्यंत गरजेचं गरजेचं आहे. आहे. मंद्र बरोबर. सप्तकातला तुमचा आवाज, व्होकल रेंज जर वाढवायची असेल, तर सकाळी उठूनच रियाज करावा लागतो. हं, हं, हं. बरं मला सांग, असा कुठला गायक किंवा गायिका की तुझं ड्रीम आहे, की यांच्यासोबत तुला ड्युएट गायचंय? डुएट अर्थातच मराठीचे सगळ्यांचे आवडते अजय अतुल सर माझे खूप फेव्हरेट आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यासमोर मला गाणं सादर करायला खरं तर खूप आवडेल. आता तू हा डुएट करायला विषय तर नक्कीच. काढलायस, तर हं. आता तू त्यांचं एखादं गाणं सादर कर. अच्छा. त्यांनी कंपोज केलेलं आणि अ, मला वाटतंय अजय सरांनी गायलेलं "वाट दिसू दे गा" हे गाणं आहे. ते सादर करते. नक्कीच. हो हिरव्या दाण्याचं दान दिलं त्यानं वसाडाचं रान झालं जी आर मातीच्या पोटात आसमानाचं बळ माऊलीची लाज राखजी या मिडमिडत्या दिव्याला तू साकाळ घाल या तळमळत्या जीवाला दे जाणीव होऊन दे धक धक त्या खाऱ्याला मायेची ओल या रख रख त्या भुईला दे घामाचं मोल केली निंदनी पेरणी उधळून जिंदगाणी कुणब्याचं सार रान आबादान हसू दे वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू दे. वाह! बरं निकिता, आज या शिवजयंती निमित्त आपण बोलतोय. हम्म. महाराजांची गाणी पण झाली. पण मला तुला एक शेवटी आता असा प्रश्न विचारायचा आहे, की प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांसमोर तुला हम्म. गायची संधी मिळाली, अच्छा. तर कुठलं गाणं त्यांच्यासमोर तू गायलं असतंस? इतिहासात मागे जाऊन म्हणतेय मी. हम्म. आणि का? तो व्हिडिओ पण मी बऱ्याच वेळेला पाहिलाय, की असं असं लिहिलेलं असतं, की तुम्ही जर या जन्मात त्या वेळेला तुम्ही तिथे जर असता तर. आणि असा एक सीन असतो, की शिवनेरी किल्ला आहे आणि थोडी सकाळची वेळ आहे. पूर्ण सजवलेला आहे किल्ला तो. तिथे महाराजांचा पाळणा आहे. पाळणा सजवलेला आहे. सगळी रयत जी आहे ती सजून-धजून स्त्रिया ज्या आहेत त्या नटून-थटून आलेल्या आहेत आणि असं वाटतं, की आपणही तिथं असावं आणि त्या दिवशी शिवजयंती आहे. आपण तिथे असावं आणि आपल्याला महाराजांचा पाळणा तिथे आपण त्या सर्व महिलांसोबत गावा. अशी इच्छा त्यावेळेस येते. मग तुम्ही जसं म्हणालात, की कोणतं गाणं महाराजांसाठी आपण गाऊ शकतो. तर "झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा" हे गाणं मला नक्कीच गायला आवडेल. ते आता सादर करते. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा
बाळ शिवाजीचा. गाली तिल लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. राजसरुपड डोई टोपड पाहून सुख गोपाळा, लिंब लोणवत राग लवकर दृष्ट लागल बाळा. कौसल्येचा राम जसा हा लाल यशोदेचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. खूप छान. आणि मी प्रश्न असाच तुला विचारला होता, की महाराजांसमोर प्रत्यक्ष गायची संधी मिळाली तर. पण आपले राजे आहेत, ते वरून जिथून कुठून बघत असतील तुला आता, तुला नक्कीच ते आशीर्वाद देत असतील. तुझ्याशी गप्पा मारून तुझा हा प्रवास जाणून घेऊन मला खूप बरं वाटलं. माझं मन खूप प्रसन्न झालं. वेळात वेळ काढून तू आलीस त्याबद्दल टॉप न्यूज मराठीतर्फे तुझे खूप आभार मानते. आणि तुझ्या सगळ्या पुढच्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आमच्या टॉप न्यूज मराठीच्या या संपूर्ण टीमकडून. धन्यवाद तुम्हाला आणि टॉप न्यूज मराठीला सुद्धा खूप खूप धन्यवाद. मला ही संधी दिल्याबद्दल आणि माझी मुलाखत घेतल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. तर आता माझ्यासोबत होती निकिता बहिरट साने, ही गोड गळ्याची गायिका. एकंदरीतच तिचा जो प्रवास, सांगीतिक प्रवास, तिच्या मुलाखती असतील किंवा रील्सच्या माध्यमातून ती जो आपल्याला सुरांचा अनुभव देतेय, ते केवळ ती मनोरंजन करत नाहीये, तर महाराष्ट्राची जी सांस्कृतिक परंपरा आहे ती जपते आणि पुढच्या पिढीसाठी हा वारसा ती निर्माण करते. आणि तिचं हे कार्य अविरतपणे चालूच राहील यात शंका नाही. तुर्तास इथेच थांबते. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.